आता काय राहिलं ना, आता सगळाच बदल झाला. इतका बदल की चपात्याचं सुद्धा मशीन आले. एवढंच मशीन आहे, उंडा ठेवलं मशीन दाबलं चपाती भाजून भरा. आंघोळीचं मशीन आलं गेल्या लॉकडाऊन मध्ये. आला पाहुणा गावात करायची कांगोळ, हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गुतून बॅटरी मशीन. ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घाला. ते गुतलं होतं जे मेला असतं. अहो सगळा बदलच म्हणत. तसं आता हे कुंकू, सिंदूर, पदर, भारतीय संस्कृती, शोभलाशी वेशभूषा, इको थोडा कमी करा बोलताना दादा. छान आवाज आहे, इको थोडा कमी ठेवा फक्त गायन करताना. हे आता राहिलेलं नाही बाबा. धर्मच इतका बदललाय की अहो खेडेपाड्याने खरं सांगतो तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर, कुंकू, भारतीय संस्कृती, शोभलाशी वेशभूषा आहे. पुण्या मुंबईला कीर्तन गेल्यावर कळतच नाही म्हणून कोण कोणाचे कपडे घालते ती. अभंग तुकोबारायांचा आहे, 3 चरणाचा आहे आणि वेगवेगळ्या विषयाचं चिंतन आजच्या अभंगातून केलेलं आहे. निष्ठा शब्द असेल, निर्धार असेल, निष्कामता असेल, निश्चळ असेल, या 4 शब्दावर आजच्या अभंगाची बैठक आहे. शब्द थोडे आहेत पण महत्वाचे आहेत. कारण संतांचं व्यक्तिमत्वच असं आहे की अवघड गोष्ट कमी शब्दात सोपी करून सांगणं. असं का? अवघड कोणी न करे सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. लोकांना अवघड नको, सोपं पाहिजे. कोणताही क्षेत्र असो या, सोप्यात सोपं सांगा, लोकांना ते पटत असतं. अवघड असणारं ज्ञान गीता समाजा कळत नाही म्हणून ज्ञानोबारांनी सोप्या भाषेत, मराठी भाषेत, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करे, अवघड ज्ञान मराठी भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवलं. तरी ज्ञानेश्वरी लोकांना आणखी अवघड वाटू लागली. तेच ज्ञान तुकोबारांनी कमी शब्दामध्ये 4500 अभंग गाथ्याच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अवघड विषय कमी शब्दात मांडणं, त्याला सूत्र ही पद्धती म्हणतात. आणि वारकरी संप्रदायाची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणे आजच्या अभंगातून तुकोबारांनी केलेले. विडावलं सोपी गोष्ट अवघड करणं सोपं आहे, पण अवघड गोष्ट सोपी करणं फार अवघड आहे. तसं अवघड विषय तुकोबारांनी सोप्या शब्दात सांगितलाय. भक्त कोणाला म्हणायचं? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा म्हणून तुकोबाराय म्हणतात नुसती भक्ती करू नका, विठोबाशी शरण जावे, पाऊस आला काय असू द्या. काय वॉटरप्रूफ मंडप आहे ना, काही टेन्शन आहे. नियोजन अगदी तगडा नियोजन आहे, काही टेन्शन नाही. आणि कसं असतं पावसाच्या पुढं बायकोच्या पुढं कोणाचंच काय चालत नाही. त्यांना ॲडजस्ट करूनच आपल्याला पुढं जावं लागतं. तो निसर्ग आहे. पावसाची सुद्धा शेतकऱ्याला, बळीराजाला गरज आहे. त्याच्यामुळं येऊ द्या, पाऊस त्याचं काम करत राहीन, आपण आपलं काम करत. मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करायचं. हातानं टाळी, मुखानं नाम. एवढं तासभर तुमच्याकडे काम. प्रसन्न बसा बरं सगळे, जरा असं रिलॅक्स. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं. टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना, म्हणणं का टाळी वाजवणं? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोमलत धिरला मूर्ख येतात किती जातात किती हिशोब ठेव ना. 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमीतून इच्छिप येतो. बिस्लरी पेन म्हणलं दुसरं देण्यात आहे. माझी मनापासून प्रार्थना, सारोळ्या तर कुणाच कर्ज नसावं. जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जवाले तर टाळ्याच वाजवल्या. ते म्हणते ना, आता शिक जीवाला आजार भेटला रे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं. निमा अर्ध पोरग हाय मर्द, परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज. पण कीर्तनात मोकळं टाकलं बसायचं. विठ्ठल प्रसन्न बसा. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. नुसती निष्ठा नाही सांगितली बरं का, निज निष्ठा. आजच्या अभंगाचा सारच हा शब्द निष्ठा. त्या निष्ठेचे प्रकार आपण पाहणार आहोत. स्वामी निष्ठा वेगळी,
गुरुनिष्ठा वेगळी, पतिनिष्ठा वेगळी, धर्मनिष्ठा वेगळी आणि ईश्वरनिष्ठा वेगळी. विडवलं. स्वामीनिष्ठा आहे हनुमंतरायांकडे, ज्यांच्या दरबारात ही सेवा चालू आहे. किती मालकावर प्रेम असावं. काय झालं, सीताई साहेब भांगामध्ये सिंदूर लावत होत्या. भांगात कुंकू सिंदूर हे पूर्वी होतं बरं का. आता काय राहिलं ना, आता सगळाच बदल झाला. इतका बदल की चपात्याचं सुद्धा मशीन आले. एवढंच मशीन आहे, उंडा ठेवलं, मशीन दाबलं, चपाती भाजून भरा. आंघोळीचं मशीन आलं गेल्या लॉकडाऊन मध्ये. आला पाहुणा गावात, करायची कांगळ हो करायची, घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गुतून बॅटरी मशीन. ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घाला. ते गुतलं होतं जे मेलं असतं. अहो सगळा बदलच म्हण. तसं आता हे कुंकू सिंदूर पदर भारतीय संस्कृती शोभला अशी वेशभूषा इको थोडा कमी करा बोलताना. दादा छान आवाज आहे, इको थोडा कमी ठेवा फक्त गायन करताना. हे आता राहिलेलं नाही बाबा. धर्मच इतका बदललाय की अहो खेडेपाड्याने खरं सांगतो, तुमच्यासारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो. पदर कुंकू भारतीय संस्कृती शोभला अशी वेशभूषा आहे. पुण्या मुंबईला कीर्तन गेल्यावर कळतच नाही म्हणून कोण कोणाचे कपडे घालते ती. आपण कोणत्या दिशेने चाललोय, आपले आचार काय, आपले विचार काय, प्रत्येकानं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. विठ्ठल. म्हणून सिंदूर भांगामध्ये आणि सीताई साहेब भांगामध्ये सिंदूर लावतात. हनुमंतराय तिथं आले आणि विचारलं, आई साहेब हे काय करता? सीताई साहेब सांगितलं, भांगा जर सिंदूर लावलं तर माझ्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढतं आणि त्यांना सुख संपन्न लाभतं. दोनच वाक्य हनुमंतराने ऐकले. रामाचं आयुष्य आणि रामाचं सुख पळतच गेले. शेंद्राची गुणी चांगा ओतून घेतली आणि रामचंद्रांच्या पुढे जाऊन भुबकार केला, जय श्रीराम. मारुतीरायनं म्हणले, हे काय केलं? गबसा म्हणले, आईला विचारा. त्यांनी सांगितले, एवढीसा छोटासा टीका लावून जर माझ्या रामाचं आयुष्य वाढत असेल तर माझ्या सगळ्या अंगाला सिंदूर थापून मी रामाला आजरामर का करू शकणार नाही? याला म्हणायचं स्वामीनिष्ठा. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. म्हणून तर सांगतात ना, सेवे सेवा भाव जाणे तो मारू, सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतोषला. स्वामीनिष्ठा हनुमंत्र आहे, पतिनिष्ठा सीताई साहेबांकडे. प्रभू रामचंद्रांच्या सोबत वनवासाला गेले पण कधी सुद्धा दुःख आपल्या शब्दातून बाहेर काढलं नाही की तुमच्यामुळे मला वनवासात यावं लागलं. आणि जे तर सीतेची वस्ती घडे ते तर राम नाम स्मरती झाडे. सीतेच्या जवळची झाड सुद्धा राम नामाचं चिंतन करत होती आणि सीतेजवळून गेलेला वारा सुद्धा राम नामाची झुळूक घेऊन पुढे जात होता. इतकं रामावर प्रेम, याला म्हणायचं पतिनिष्ठा. विडवलं. स्वामीनिष्ठा सांगितली, पतिनिष्ठा. पुढची निष्ठा आहे गुरुनिष्ठा. आणि एक वाक्य सांगतो, ज्यांनी शाळेत असताना गुरुजींचा मार खाल्ला ते सध्या ऑफिसर आहे, तालुक्या जिल्हे त्यांच्या ताब्यात आहे. गुरूंचा मार खाल्ला आणि गुरुवर निष्ठा ठेवली. पण जी गुरुवर गुरु राखली ती गुरान महाग आहेत. हाय को हाले हो मशी वायते ते येड्या बाबळे त्यांची अक्कल घाण ठेवली, कारण गुरुवर निष्ठाच राहिली ना. गुरुनिष्ठा होते एकलव्याकड. ज्ञानोबराय सांगतात, श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकविध केले. एकलव्य गुरुनिष्ठा. गुरुनिष्ठा होती मच्छिंद्रनाथांची गुरूंविषयी, गोरक्षनाथांची मच्छिंद्रनाथाविषयी, गहिनीनाथांची गोरक्षनाथांविषयी, निवृत्तीनाथांची गहिनीनाथांविषयी आणि ज्ञानोबरांची निवृत्तीदादांविषयी. विडल. वारकरी संप्रदाय हा जरी पांडुरंगाला इष्ट देवता मानत असेल तरी वारकरी संप्रदायाचा गुरु घराणा हा नाथ परंपरेला अनुसरून आहे. आणि गैननाथ महाराजांचं आपल्या गावामध्ये संजीवन समाधी आहे.
आणि वारकरी संप्रदायाची सूत्र त्यांच्यापर्यंत जातात. म्हणून तर हरिपाठ झाल्यानंतर म्हणावंच लागतं. गहिनी प्रसादे आवाज निवृत्ती दातार. गहिनी नाथांकडून ते ज्ञान निवृत्ती दादांकडे आलं. निवृत्ती दादांनी ज्ञानोबाने सांगितलं जगाला आता ज्ञान देणार. एकाच एक गुरु करायचा ही जी परंपरा ती खंडित काढली. ज्ञानदेव सार. थोडा आज सर कमायला म्हणलं, थोडा आज सरा आणि एकदा इकडं आहे ना म्हणलं भरपूर इकडे जागा आहे. मधून या एकदाच या म्हणजे परत परत विक्षेप नको. बरं उठा सगळे, पाऊस चालूच राहणार आहे. सगळे एकदा ऍडजस्ट करून बसा. गुरुविन अनुभव शिवाय देव कळत नाही आणि गुरु शिवाय ज्ञान कळत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरुनिष्ठा असावी. बोलू नका विठ्ठल. आता ऐका गोरक्षनाथांची गुरुनिष्ठा. नाथ परंपरेशी निगडीत आपलं गाव म्हणून हा छोटा कथाभाग सांगतो. बोलू नका हो. शांत बसलेत ना आता. आता का कालवा करताय? शांत बसा. आणि गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेलेले आणि बोल नका मुलांना. आणि एका माता माऊलीने वडे बनवले होते. गोरक्षनाथाने वडे घेतले, मच्छिंद्रनाथांच्या पुढे समोर ठेवले. मच्छिंद्रनाथांनी वडा खाल्ला. अत्यंत सुंदर लागला. सहज बोलता बोलता गुरूंचा शब्द गेला. गोरक्षनाथांना म्हणले, गोरक्ष असा जर वडा आणखी एखादा खायला मिळाला तर जरा पोटाची तृप्ती झाली असती. मला सांगा त्यांना काही जाग्या वडा निर्माण करता आला नसता का? चुटकी वाजवले की काम आहे. ही भस्मन चिमटान त्रिशूलन ही काही सोप्या गोष्टी नाही. नाथ परंपरामध्ये जी कुडी पांडुरंगाकडे सुटत नाहीत बाबा त्यांना इकडे यावं लागतं. आणि एकदा काय मनोभावाने काय वाच्या मनाने शरण जा. कसलाही कोडा असू द्या सुटणारच. विडाल